नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत खास गावाकडच्या चवीचा चना डाळ झुणका. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडा कढीपत्ता, मूठभर कोथिंबीर, थोडं जिरं आणि थोडं मीठ घेऊन एक मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं फिरवून घ्यायचं आहे. आणि फोडणीसाठी आपण कांदा मीडियम साईजचा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आणि थोडासा कढीपत्त्याची पानं. तर एका कढईमध्ये आपल्याला हे सगळं फ्राय करायचं आहे आधी. तर हे मी मिक्सरच्या भांड्यातून थोडंसं हे काढून घेते वाटण, कारण की मिक्सरच्या भांड्यामध्ये मला चण्याची डाळ पण वाटायची आहे. तर चण्याची डाळ मी रात्रभर भिजवली होती. ॲक्च्युली 4 तास भिजवली तरी सफिशियंट आहे, पण मी रात्री भिजत घातली होती आणि सकाळी मी ह्याचं करायला घेतलं आहे. तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चण्याची डाळ वाटून घेते. आणि ही आपल्याला थोडीशी भरड वाटायची आहे, एकदम बारीक वाटायचं नाही आहे. कारण की झुणक्यामध्ये आपल्याला थोडी थोडी डाळ लागली पाहिजे, तर ते छान वाटते. दाताखाली डाळ लागली तर मजा येते खायला. तर एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं आहे. वरणाचा चमचा असतो त्याने तेल घेतले आणि थोडेसे जिरे त्यामध्ये तडतडावायचे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हिंग पण घालायची आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि जे आपण वाटलेलं वाटण आहे ते सुद्धा घालायचं आहे. आणि ही फोडणी चांगली करायची आहे, फोडणी एकदम फास्ट गॅसवरती. आणि लगेचच आपण ह्याच्यावरती लगेच आपण कांदा घालायचा आहे आणि कांदा चांगला गोल्डन फ्राय करायचा आहे ह्याच्यामध्ये. कांदा एकदम गोल्डन फ्राय आपण करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला हळद घालायची आहे. हे सुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. हे डाळीचं वाटण जे वाटून घेतलं आहे ते आपल्याला ह्या फोडणीमध्ये घालायचं आहे आणि चांगलं एकजीव 10 ते 15 मिनटं आपल्याला हे चांगलं परतायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे. आणि आता ह्याच्यानंतर मी थोडंसं यामध्ये पाणी घालते. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन मी पाणी घालते आणि पाणी घालून सुद्धा आपल्याला 10 ते 15 मिनटं परत हे परतत राहायचं आहे. आणि जोवर त्याला सुक्कं होत नाही तोपर्यंत, कारण पाणी टाकल्यानंतर थोडंसं तुम्हाला ओलावा दिसेल, पण ते सुक्कं होईपर्यंत परत एकदा तुम्हाला ते 10 ते 15 मिनटं परतायचं आहे. आणि नंतर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटांनी झाकण आपल्याला उघडून बघायचं आहे. तर झुणका आपला रेडी आहे. तर तुम्ही ह्याला परत एकदा थोडंसं चांगलं एकजीव हटवून घ्या. आता इथे मी चांगल्या पद्धतीने त्याला चांगल्या प्रकारे 5-7 मिनटं मी त्याला परत एकदा हटवून घेतलं आहे. तर हा आपला झुणका आता खाण्यासाठी रेडी आहे. आता तुम्ही हवं तर त्याच्यावरती कोथिंबीर वगैरे घालून घेऊ शकता. तर मी इथे आता ह्याच्यावरती कोथिंबीर चिरून टाकते आता. आणि हा झुणका मी भाकरीबरोबर खाल्ला होता. ज्वारीची भाकरी बनवलेली मी. त्या ज्वारीच्या भाकरीबरोबर तुम्हाला खूप छान आवडेल. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि बेल आयकॉन पण दाबा. तर भेटूया नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.